माणगाव तालुक्यातील तामिनी घाट परिसरात झालेल्या भीषण बस अपघातातील पुण्यातील भोसरी येथून सहलीसाठी निघालेल्या खासगी कंपनीतील कर्मचारी गंभीर जखमी झाले होते। या अपघातात जखमी झालेल्या 42 रुग्णांवर पिंपरी पुणे येथील डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये तातडीने शस्त्रक्रिया व वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत। या 42 जखमींमध्ये 27 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश असून 25 रुग्णांवर हाडांच्या शस्त्रक्रिया तर चेहरा आणि जबड्यांच्या 3 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। याशिवाय 11 रुग्णांवर सामान्य शस्त्रक्रिया व उपचार सुरू आहेत। सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून ते सर्व धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे। शुक्रवारी सकाळी तामिनी घाटात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस एका वाहनाला धडक देत डोंगर उतारावर आदळली होती। अपघातानंतर जखमींना प्रथम माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार देण्यात आले। त्यानंतर 42 जखमींना रात्री पिंपरीतील डॉक्टर डी.वाय. पाटील रुग्णालयात हलवण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि आपत्कालीन सेवा तात्काळ कार्यान्वित करण्यात आल्या। वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे सर्व रुग्णांची प्रकृती नियंत्रणात असल्याचं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलंय। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।